वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर महानगरपालिकेनं जुळे सोलापुरातील डीमार्ट चौक ते विजापूर रोड या दरम्यान जुन्या रस्त्याच्या बाजूला नवी डांबरी रस्त्याचं काम हाती घेतलंय। या कामासाठी बुधवारपासून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली आहे। महापालिकेच्या विकास आराखड्यात डीमार्ट चौक ते सावंत चौक ते विजापूर रोड या 30 मीटर रस्त्याचा समावेश आहे। सध्या 6 ते 6.5 मीटरचा डांबरी रस्ता उपलब्ध आहे। हा रस्ताही खराब झालाय। पालिकेनं राष्ट्रीय स्वच्छ वायू योजनेतून या रस्त्याचं काही ठिकाणी काँक्रिटीकरण आणि मुर्मीकरण करण्याचा निर्णय घेतला होता। जुळे सोलापूर विजापूर भागातील रहिवासी या रस्त्याचा वापर करतात। शालेय विद्यार्थ्यांची आणि स्कूल बसची वर्दळ असते। सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे गाळप सुरू झाले की या रस्त्यावरून ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर ट्रक धावतात। रस्ता अपुरा पडतो, वाहतुकीची कोंडी होते। रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण झालंय। सणासुदीच्या दिवसात डीमार्ट चौक, पाणी टाकी परिसर, सावंत चौक या भागात वाहतुकीची कोंडी होते। आता जुन्या रस्त्याच्या बाजूलाच आणखी एक 6 ते 6.5 मीटरचा डांबरी रस्ता होणार आहे। त्यामुळे नागरिकांना 12 ते 13 मीटरचा रस्ता उपलब्ध होणार आहे। या कामाच्या अंदाजपत्रकावरून वाद झाले। दरम्यान भाजपचे सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी या अंदाजपत्रकात बदल करायला लावून सरसकट डांबरी रस्ता करण्याची सूचना केली। त्यानुसार मक्तेदार यश कन्स्ट्रक्शन्स कंपनीला डांबरीकरणाची वर्क ऑर्डर देण्यात आल्याचे रस्ते विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले। तसेच भविष्यात रस्त्याची रुंदी आणखी वाढेल, आणखी निधीची तरतूद करू। या रस्त्याचे काम सुरू करताना शिवदारी कॉलेज ते विजापूर रोड या रस्त्याच्या दुरुस्ती आणि अतिक्रमण हटवण्याची सूचना प्रशासनाला केली असल्याची माहिती नरेंद्र काळे यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।